ओके. आता मी तुम्हाला काल एक टाईम आणि वर्कचं रिलेशन सांगितलं होतं. मी काल एक गोष्ट पण तुम्हाला परत-परत रिपीट करून एक सांगितली होती, की वर्क कधी पण डिफाईन केलेलं नसतं प्रश्नामध्ये. हां, तुम्हाला सांगतील ते, की तुम्हाला XYZ काम करायचं आहे. पण काम किती मोठं आहे आणि किती छोटं आहे हे सांगलं जात नाही. म्हणून आपण नेहमी वर्कला काय घेतो स्टुडंट, नेहमी वर्कला आपण काय करतो, एक युनिट पकडतो. नेहमी एक युनिट पकडतो. जे काही तुम्हाला काम प्रोव्हाईड करण्यात आलेलं आहे, त्या कामाला आपण नेहमी काय कन्सिडर करतो, की एक काम आहे सिंपल, एक युनिट आहे. ठीक आहे. त्याला आपण मोजू नाही शकत. कामाला आपण मोजू नाही शकत. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली होती, की समजा एखादी व्यक्ती 7 दिवसामध्ये तिचं काम कंप्लीट करत असेल, तर ती एका दिवसामध्ये एका आपण काय बोलू शकतो, एका दिवसामध्ये ती किती काम कंप्लीट करणार आहे? पहा, 7 दिवसामध्ये ती काम पूर्ण करत आहे. ओके. तर एका दिवसामध्ये काम ती किती करणार आहे स्टुडंट्स? थोडंसं फास्ट पिन डाउन करून सांगा. मी काय बोललो? काम पूर्ण कधी करतेय? 7 दिवसात. मग एका दिवसाचं तिचं किती काम असणार आहे? एका दिवसाचं तिचं काम किती आहे? 1/7 आहे. राइट? पण तुम्हाला या ऐवजी जर असं दिलं असेल, की एखादी व्यक्ती समजा तिचं एका दिवसाचं काम दिलं असेल, ठीक आहे. 1 डे वर्क दिलं असेल. 1 डे वर्क एका दिवसाचं काम दिलं असेल. समजा एका दिवसाचं काम त्यांनी असं सांगितलं, की 1/4 काम किंवा 1/4 हिस्सा जो आहे तुमच्या कामाचा, 1/4 हिस्सा जो आहे कामाचा, ते पूर्ण करायला लागेल. राइट? तर त्या मोमेंटला तुम्ही काय करणार आहात स्टुडंट्स? तिचं काम किती दिवसात ती कंप्लीट करेल? जर असा प्रश्न विचारला, तुम्ही काय सांगणार आहात उत्तर याचं? 4 दिवसामध्ये. ह्या रिलेशनवरच अख्खा टॉपिक डिपेंडंट होता, राइट? त्यानंतर आपण पाहिलं, की 2 व्यक्ती वेगवेगळं समजा एक व्यक्ती आहे ए, दुसरी आहे व्यक्ती बी. एक व्यक्ती एखादा प्रोजेक्ट 4 दिवसामध्ये कंप्लीट करायला लागली किंवा पूर्ण करायला लागली. दुसरी व्यक्ती 2 दिवसात पूर्ण करायला लागली. प्रश्न कसा येईल तुम्हाला, की हे दोन्ही व्यक्ती जर एकत्र काम करायला लागले, तर ते किती दिवसामध्ये फिनिश करतील? बरोबर हाच प्रकारचा प्रश्न होता. मग आपण कसं डील केलं स्टुडंट्स ह्याला? आधी एचं एका दिवसाचं काम काढलं, बीचं एका दिवसाचं काम काढलं आणि मग त्याला आपण क्रॉस जे आहे मल्टिप्लाय केलं. कशा पद्धतीने पहा. एचं एका दिवसाचं वर्क किती येईल? 1/4. बीचं एका दिवसाचं काम किती येईल? 1/2. आता दोघं जेव्हा एकत्र सेम कामावरती म्हणजे वर्क करत आहेत, तर त्यावेळेस तुमचं ए आणि बीचं 1 डे वर्क किती असेल? ओ-डी-डब्ल्यू लिहिते मी. ओ-डी-डब्ल्यूचा अर्थ काय स्टुडंट? एका दिवसाचं काम. 1 डे वर्क. तर काय येईल याचं 1/4 प्लस 1/2 आणि ह्याला सांगितलं मी सॉल्व्ह पण कसं करायचं? राइट तुम्ही डिनॉमिनेटर सारखे करू शकता किंवा सिम्पली काय करा 4 प्लस 2 डिव्हायडेड बाय 4 इंटू 2. काय करायचं स्टुडंट खालचे जे पण डिनॉमिनेटर आहेत ते वरच्या साइडला तुम्हाला ॲड करायचे डिव्हायडेड बाय 4 इंटू 2 त्याला आपल्याला मल्टिप्लाय पण करायचं ठीक आहे. सो 6 डिव्हायडेड बाय 8. सो 6 डिव्हायडेड बाय 8 काय स्टुडंट्स? 6 डिव्हायडेड बाय 8 काय आहे सांगा? 6 डिव्हायडेड बाय 8 काय आहे? 6 डिव्हायडेड बाय 8 काय आहे? फास्ट पिन डाउन करा. ही जी तुम्हाला व्हॅल्यू भेटली ही काय आहे? एका दिवसाचं काम. हे काय तुमचं 1 डे वर्क आहे. 1 डे वर्क आहे. तर तुम्ही ह्याला काय करू शकता? कन्व्हर्ट करू शकता. काम कधी पूर्ण करेल? कधी काम पूर्ण करेल मग स्टुडंट ह्याचं एक्झॅक्टली उलटं म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर बनेल, डिनॉमिनेटर न्यूमरेटर बनेल. ठीक आहे. सो 2 4s आर एंड 2 3s आर. सो 4/3 तुमचं इथे आन्सर येणार आहे. सगळ्यांना इथपर्यंत समजलं? हीच कन्सेप्ट होती. मी थोडंसं शॉर्टली तुम्हाला रिपीट केलं. ओके. समजा आता नेक्स्ट आपण एक प्रकार पाहूया त्यामध्ये. समजा जर 3 व्यक्ती असतील तेव्हा काय करायचं? म्हणजे ए एक व्यक्ती आहे, बी दुसरी व्यक्ती आहे आणि सी एक तिसरी व्यक्ती आहे. ठीक आहे. ज्यांना नाही समजलं त्यांनी ह्याच्याद्वारे पण समजून घेऊ शकता. पहा. ठीक आहे. तर यावेळेस आपल्याकडे किती व्यक्ती आहेत स्टुडंट? 3 व्यक्ती आहेत. समजा ए एक्स दिवसामध्ये काम पूर्ण करत आहे. येस. दुसरा जो आहे बी नावाचा व्यक्ती, तो काम फिनिश करत आहे वाय दिवसामध्ये आणि सी नावाचा जो व्यक्ती आहे समजा यावेळेस तो काम फिनिश करतोय झेड दिवसामध्ये. ठीक आहे? झेड दिवसामध्ये. y8/6 y8/6 म्हणजे? अर्चना ह्यासाठी लेक्चर पाहावं लागेल तुम्हाला. y8/6 म्हणजे काम काम पूर्ण होतंय. 8/6 डेजमध्ये तुमचं काम फिनिश होतंय किंवा तुम्ही त्याला 4/3 पण बोलू शकता, राइट? तुम्हाला कालचं लेक्चर पाहावं लागेल, मग हे रिपीट केलंय अर्चना. ठीक आहे? सो काइंडली वॉच यस्टरडेज व्हिडिओ.
आता हे काय झालं स्टुडंट, हे पूर्ण झालेले दिवस दिलेत तुम्हाला. एक्स दिवसात पूर्ण झालंय, वाय दिवसामध्ये पूर्ण झालं आणि झेड दिवसामध्ये काम पूर्ण झालंय. सो मला सांगा यामध्ये त्यांचं एका दिवसाचं काम किती राहील? Aचं 1/x. Bचं एका दिवसाचं काम किती राहील? 1/y आणि Cचं किती राहील? 1/z. ठीक आहे. हलक्यात नका घेऊ स्टुडंट, इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. तर आता या क्वेशनच्या थ्रू जर त्यांनी तुम्हाला असं विचारले, की आता हे तिघं इंडिव्हिज्युअली काम करत होते. म्हणजे वेगवेगळं काम करत होते, राइट? प्रोजेक्ट तिघांना पण सारखा दिला होता, पण तिघं त्या प्रोजेक्टवरती वेगवेगळं काम करत होते. ए वेगळं करत होता, बी वेगळं करत होता, सी इंडिव्हिज्युअली. आता तिघं जर एकत्र एकाच प्रोजेक्टवरती ग्रुपमध्ये काम करू लागले, तर ते किती दिवसामध्ये फिनिश करतील? सेम जसं की प्रिव्हियस केस पाहिली, त्यामध्ये फक्त 2 व्यक्ती होते, यावेळेस 3 व्यक्ती आहेत. सगळ्यांना समजतंय? तर तुम्ही काय करणार स्टुडंट्स यामध्ये? एक्झॅक्टली जसं प्रिव्हियस क्वेशनमध्ये केलं होतं, एक्झाम्पलमध्ये. पहिलं सगळ्यांचे तिघांचे पण वन डे वर्क काढा. वन डे वर्क शोधा. Aचं वन डे वर्क किती आहे? 1/x. Bचं किती आहे? 1/y प्लस Cचं किती आहे? 1/z. आता 1/x प्लस 1/y प्लस 1/z ला सॉल्व्ह कसं करायचं ते पण मी सांगते. किंवा तुम्ही सिम्पली काय करा, डिनॉमिनेटर सारखे करा. जसे की आतापर्यंत आपण रिझनिंगमध्ये करत आलो, तसं पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता यामध्ये पहा स्टुडंट्स, तुम्हाला काय करायचंय, XY फॉर्म्युला लिहून घ्या जर माहिती नसेल तर. प्लस YZ कशा पद्धतीने करायचंय, प्लस XZ ZX ल्या भागिले X गुणिले Y गुणिले Z. हे काय स्टुडंट? हे जे व्हॅल्यू आली ही काय सांगा? ही जी व्हॅल्यू आलेली आहे ही काय आहे स्टुडंट्स? हे काय आहे? हे आहे तिघांचं वन डे वर्क. एका दिवसाचं काम. हे वन डे वर्क आहे अश्विनी. स्पेसिफिकली लक्षात असू द्या. एका दिवसाचं काम. मग ते किती दिवसामध्ये काम फिनिश करतील? मग ते किती दिवसामध्ये काम फिनिश करतील ह्याचं एक्झॅक्टली उलटं स्टुडंट्स. म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर झाला, डिनॉमिनेटर न्यूमरेटर झाला. सगळ्यांना समजतंय? हे काय स्टुडंट? हे तिघांचा जो तिघांना तुम्ही जे काम दिलं होतं, ते किती दिवसामध्ये काम पूर्ण करणार आहेत त्याचा फॉर्म्युला आहे. किती दिवसामध्ये काम पूर्ण होईल त्याचा हा फॉर्म्युला आहे. इन हाऊ मच डेज दे आर गोइंग टू कंप्लीट द वर्क. समजलं सगळ्यांना? किती दिवसात काम फिनिश करणार बोललं तर हा फॉर्म्युला यूज करायचा. एका दिवसाचं काम तुम्हाला काढायचं असेल तर हा फॉर्म्युला पाहायचा. सगळ्यांना समजतंय? सगळ्यांना समजतंय? प्लीज एकदा पिन डाउन करून सांगा. प्लीज एकदा पिन डाउन करा. येस? ओके. ह्याच्या बेस्ड एखादा क्वेशन असेलच माझ्याकडे. लेट मी चेक. नाही, ह्या तिघांवरती तर नाही, पण तुम्ही एखादं एक्झाम्पल क्रिएट करू शकता. ठीक आहे, तुमच्या हिशोबाने. ठीक आहे? एक्झाम्पल घ्या. समजा इथे एक्सच्या जागी तुम्ही 2 दिवस करा. तुमच्या मनाने कोणती पण व्हॅल्यू घ्या. 2 दिवस करा इथे. इथे 3 दिवस करा. ओके. इथे समजा तुम्ही करताय 1 दिवस. व्हॅल्यू पुट करा. व्हॅल्यू पुट करा. आन्सर येऊन जाईल. राइट? ओके. सो आता यानंतर नेक्स्ट एक कंडिशन आहे. ओके. आधी आपण कंडिशन्स पाहून घेऊयात. एक्झाम्पल्स एक्झॅक्टली कॉपी पेस्ट असतात त्याचे. तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे? पहा. समजा यावेळेस प्रश्न थोडासा वेगळा विचारलाय. कसा पहा, की ए नावाचा एक व्यक्ती आहे. ओके. ए नावाचा एक व्यक्ती आहे. तो काम कंप्लीट करतोय एक्स दिवसामध्ये. काम पूर्ण करतोय एक्स दिवसामध्ये. ठीक आहे. आणि तेच एक्झॅक्ट काम जर एला बी मदत करायला आला. ठीक आहे. आधी ए एकटा इंडिव्हिज्युअली करतोय स्टुडंट. ए जेव्हा एकटा एखादं काम करेल, समजा मी एखादी पी बनवायला सांगितली एला, तर एला एकटं काम ते करायला एक्स दिवस लागायला लागले. आणि त्याच्या मदतीला आता मी काय केलं, की त्याला जास्त काम होतंय म्हणून बीला पाठवलं. यावेळेस काय झालं, 2 व्यक्ती झाले, प्रोजेक्ट एकच आहे. तर ते कमीत कमी टाईममध्ये जे आहे फिनिश करतील. आता कोणीही काही कॉमेंटमध्ये नका टाइप करू. ह्याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. मग तुम्ही म्हणता, "मॅम समजलं नाही, रिपीट करा." तर हे जे कन्सेप्ट एक्सप्लेन करते ह्याच्याकडे लक्ष असू द्या. ठीक आहे. जेव्हा 2 व्यक्ती त्या सेम प्रोजेक्टवरती काम करतात, त्यांना लागतात वाय दिवस काम फिनिश करायला. तर स्टुडंट्स मला सांगा, एचं इंडिव्हिज्युअल काम किती आहे? एका दिवसाचं 1/x.
बीचं आणि एचं दोघं एकत्र जेव्हा येतील, तेव्हा त्यांचं वन डे वर्क किती आहे? 1/y. ठीक आहे? 1/y. आता तुम्हाला काय दिलं इथे? एचं इंडिव्हिज्युअल वर्क दिलंय आणि दोघांचं एकत्र दिलंय. तुम्हाला यामध्ये प्रश्न येऊ शकतो, बीचं इंडिव्हिज्युअल काम काढायला. म्हणजे काय? आधी ए काम करतोय फक्त तेव्हा एक्स डे लागतायत. ए आणि बी एकत्र काम करायला लागलेत तेव्हा त्याला वाय डेज लागतायत. समजा तुम्हाला हे 2 डेटा दिलेत, तर तुम्हाला तिसरा डेटा विचारला जाईल, की बी जर एकटा काम करायला लागेल, तर त्याला किती दिवस लागणार आहेत? हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सगळ्यांना प्रश्नाचा प्रकार समजला का? सगळ्यांना प्रश्नाचा प्रकार समजला का? फास्ट पिन डाउन करा. तुम्हाला होमवर्क समजून जाईल याच्या थ्रू आता. या क्वेशनच्या थ्रू जे तुम्हाला होमवर्क दिलं होतं, ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. हे समजलं? ओके. आता ह्याला सॉल्व्ह कसं करायचं? पहा, तुम्हाला माहिती आहे, दोघं जेव्हा एकत्र काम करतायत, दोघं जेव्हा एकत्र काम करतायत, त्यांना किती दिवस लागतायत? वाय दिवस लागतायत. त्यांच्या दोघांचं एका दिवसाचं काम किती आहे? 1/y. यातनं जर मी एचा एका दिवसाचं काम जर वजा करून टाकले स्टुडंट, यावरनं ए प्लस बी मधनं जर मी एचं इंडिव्हिज्युअल काम जर वजा केले, सबट्रॅक्ट केले, तर मला बीचं भेटेल का नाही? सगळ्यांना समजतंय? ए आणि बी दोघं एकत्र काम करतायत. तेव्हा त्यांना XYZ दिवस लागतात. त्यातनं जर मी फक्त एचं काम वजा करून टाकलं, तर मला बीचं भेटेल का नाही? येस. तेच तुम्हाला कन्सेप्ट इथे अप्लाय करायची आहे. आता बीचं इंडिव्हिज्युअल काम काढायचंय. ओके. आपण काय करूयात मग बीचं वन डे वर्क काढूत आधी. एका दिवसाचं काम काढूयात. वन डे वर्क. मग बीचं वन डे वर्क कसं शोधणार स्टुडंट्स तुम्ही? ए प्लस बीचा वन डे वर्क मायनस मायनस एचा वन डे वर्क. सगळ्यांना हे समजलं का मी हे कसं फॉर्म केलं? सगळ्यांना हे समजलं का मी हे कसं फॉर्म केलं? आपल्याला बीचं इंडिव्हिज्युअल वर्क काढायचंय. ए प्लस बीचा वन डे वर्क. त्यातनं काय वजा करणार आहात तुम्ही? एचं वन डे वर्क. इज एव्हरीवन क्लिअर विथ द फॉर्म्युला? आपण फॉर्म्युला स्वतः क्रिएट करतो. ते फॉर्म्युले नाहीयेत. ठीक आहे, हे आपण क्रिएट करतो. फक्त कन्सेप्ट बिल्ड झाली लक्षात येऊन जाईल. आता आपल्याला ह्यात काय-काय माहिती आहे? आपल्याला ह्या दोघांच्या पण व्हॅल्यूज माहिती आहेत. ए प्लस बीचं एका दिवसाचं काम किती आहे? 1/y. सो 1/y इथे लिहा. मायनस एचं एका दिवसाचं काम किती आहे? 1/x. बाकी ह्याला सॉल्व्ह करायचंय. आता ह्याला सॉल्व्ह पण कसं करतात ते पण मी तुम्हाला सांगून देते. पहा जसं की लास्ट ह्याच्यामध्ये पाहिलं. पहिलं तुम्हाला काय करायचंय? xy अपॉन x मायनस y अपॉन xy बरोबर? आता इथे मायनस का घेतलं मॅडम? प्रिव्हियस ह्याच्यामध्ये काय होतं स्टुडंट? प्रिव्हियस ह्याच्यामध्ये प्लस होतं. यामध्ये मायनस आहे. प्रिव्हियस ह्याच्यामध्ये प्लस होतं, यामध्ये मायनस आहे. म्हणून तुम्ही काय घेणार? हा इकडे जाईल आणि हा इकडे जाईल. x मायनस y भागिले xy. सगळ्यांना हे समजलं कसं आलं? बट हे काय आलं स्टुडंट? बीचं वन डे वर्क आलं. बीचं एका दिवसाचं काम आलं. पण प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, की बी किती दिवसामध्ये काम फिनिश करेल? तर काम पूर्ण कधी करेल तो? xy अपॉन x मायनस y. न्यूमरेटर बिकम्स डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर बिकम्स न्यूमरेटर. सगळ्यांना हे समजलं? सगळ्यांना हे समजलं? प्लीज एकदा पिन डाउन करा. डाउट्स असतील विचारा. आता तुम्ही क्वेशन सॉल्व्ह करू शकता. स्टुडंट्स ह्याच्याच बेस्ड वरती प्रश्न आहे. वर्क अँड टाईमचा गेल्या वर्षीचा पेपर काढा, यावरती प्रश्न आहे. ठीक आहे? यावरती प्रश्न आहे. जर कोणी प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर्स बघितले असेल त्यांना माहिती. टाईम एंड वर्क आय थिंक त्यामध्ये टाकी एंड पाईपचा प्रश्न होता तो. बट कन्सेप्ट हीच अप्लाय होते. डी-आय घेणार आहे प्रियंका, आत्ताच मी सांगितलं. डी-आय मोस्ट प्रोबॅबली उद्या किंवा परवापासून स्टार्ट करत आहे मी फ्रेश. फ्रेश न्यू क्वेशन्स असतील तर ओल्ड स्टुडंट्सनी पण जे आहे सॉल्व्ह करायचंय. राइट? ठीक आहे. हा क्वेशन ट्राय करा मग आता. सेम प्रकारचा प्रश्न आहे. आधी प्रश्न व्यवस्थित वाचा आणि सॉल्व्ह करा. 2 पेंटर्स आहेत आपल्याकडे. P1 आणि P2. ते दोघं जर एकत्र काम करू लागले, तर त्यांनी 3 दिवसामध्ये काम फिनिश करतात. 3 दिवसामध्ये बंगला रंगवत आहेत. ठीक आहे. समजा P1 एकटा काम करेल. P1 जर एकटा त्या बंगलोला रंगवायला सुरू करेल, तर त्याला 12 दिवस लागतात. प्रश्न विचारलाय P2 जर एकटा काम करायला लागला. P2 जर एकटा काम करायला लागला, त्याला किती दिवस लागणार आहेत? सेम कन्सेप्ट
ट्राय टू सॉल्व्ह द क्वेशन. मी थोडा वेळ देतो तुम्हाला. ट्राय करा. ट्राय करा चला. ट्राय करा स्लोली. आणि प्लीज एक लक्षात घ्या, मी प्रत्येक स्टुडंटला रिप्लाय नाही करू शकत आहे. खूप जणांचे खूप जेन्युइनली खूप जणांचे टेक्स्ट येतात. थोडा उशीर जरी झाला तरी असं नका म्हणू, की मॅम रिप्लाय नाही करत आहे. मॅम नक्की रिप्लाय करेल. बट थोडा टाईम द्या मॅमला. ठीक आहे? ओके. वर्कशॉपपासनं मी कॉन्स्टंटली तुमच्या पी-पी-टीजमध्येच इन्व्हॉल्व्ड आहे. कारण मला ते जे 50 मोस्ट इम्पोर्टंट क्वेशन्स, 30 मोस्ट इम्पोर्टंट क्वेशन्स आहेत, त्याच्यावरती जास्त तुम्हाला फोकस करू घालायचंय. ठीक आहे? जयश्री, मी तुम्हाला विचारलं सॉल्व्ह करायला आधी. मी तुम्हाला हे नाही म्हटलं, की सोल्युशन नाही देणार. तुम्हाला ही कन्सेप्ट ऑलरेडी एक्सप्लेन केल्यावरती पण सोल्युशन हवंय तुम्हाला. याचा अर्थ तुमची कन्सेप्ट कुठे ना कुठे लॅक करते. मी हे बोललेलीच नाही बेटा, की तुम्हाला एक्सप्लेन नाही करणार. ठीक आहे, एक्सप्लेन करणार आहे, फक्त आधी सॉल्व्ह करायला सांगितलं. सिंपल. राइट? प्रत्येक गोष्टीला असं ऑफेंड होऊन नका रिप्लाय करू. रिलॅक्स व्हा थोडंसं. P1 आणि P2 हे 2 व्यक्ती आहेत, राइट? P1 आणि P2. आता कोणी रिप्लाय नका करू, लक्ष द्या. P1 आणि P2 हे 2 व्यक्ती आहेत. 2 व्यक्ती 3 दिवसामध्ये काम पूर्ण करतात, बरोबर? 3 दिवसामध्ये काम पूर्ण करतात. P1 जर एकटा काम करायला लागला, तर तो किती दिवसात काम पूर्ण करतोय? 12 दिवसांमध्ये, 12 डेजमध्ये तो काम पूर्ण करतोय. आपल्यासाठी महत्त्वाचं काय? P2 शोधायचंय. P2चं इंडिव्हिज्युअल काम म्हणजे तो एकटा काम करायला लागला, तर त्याला किती दिवस लागतील? आत्ताच ही कन्सेप्ट पाहिली आपण. काय होती कन्सेप्ट? की मॅम जेव्हा ए आणि बी एकत्र काम करत होते, त्यातनं आपण एचं काम वजा केलं, तर आपल्याला बीचं काम भेटून जाईल. सिमिलरली P1 आणि P2चा डेटा आहे आपल्याकडे. त्यातनं जर P1 मी वजा केलं जयश्री, मला भेटेल P2 बरोबर का नाही? पिन डाउन करा. जयश्री समजलं का? जयश्री समजलं का आता? P1 आणि P2च्या डेटामधनं जेव्हा मी P1ला वजा करेल, मला P2 भेटणार आहे का नाही? राइट? सेम कन्सेप्ट अप्लाय करा आता यामध्ये. P2चं आपण काय करूयात? 1 डे वर्क काढूयात. 1 डे वर्क शोधून काढूयात. सो 1 डे वर्क कसं शोधणार पहा. P1 प्लस P2 ओके मायनस P1 या दोघांचं पण 1 डे वर्क आणि P1चं पण 1 डे वर्क वजा करा. आपल्याला काय भेटेल? P2चं 1 डे वर्क भेटेल. इथे पहा 1 डे वर्क किती येतंय? P1 प्लस P2चं 1/3 इथे येईल P1चं 1/12 राइट? हेच डेटा तुम्हाला इथे लावायचे. ओके? पहा. एक सेकंड स्क्रीन स्टक झाली. एकच मिनिट. हं, ओके. आता दिसतंय का? आता मी लिहिलेलं दिसतंय का? प्लीज एकदा 1/3 दिसतंय? दिसतंय मी लिहिलेलं? येस? -1/12 येस? ओके. ओके. सिम्पली तुम्ही काय करा स्टुडंट्स आता यामध्ये तुम्ही काय करू शकता, डिनॉमिनेटर सारखे पण करू शकता. ओके. डिनॉमिनेटर सारखे पण करू शकता किंवा जे मी तुम्हाला आता लॉजिक सांगितलं होतं तेच परत घेऊ शकता तुम्ही. काय करायचं तुम्हाला? ऐका. इथे इथे 3 आहे, इथे 12 आहे. लक्षात घ्या जेव्हा पण फ्रॅक्शन असतो, फ्रॅक्शन म्हणजे काय असं 1/3, 1/2, 1/7, 1/8 फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. एखादा नंबर दिला असेल, तेव्हा तुम्ही ॲडिशन, सबट्रॅक्शन तोपर्यंत नाही करू शकत. ओके. जोपर्यंत तुमची खालची व्हॅल्यू सारखी नसते. खालची व्हॅल्यू म्हणजे काय? डिनॉमिनेटरची व्हॅल्यू. आता इथे डिनॉमिनेटरची व्हॅल्यू 3 आहे, इथे 12 आहे. आपण करू शकतो का? नाही. मग आपल्याला डिनॉमिनेटरची व्हॅल्यू सारखी करण्यासाठी आपण काय करू शकतो? 3 ला मी 4 ने इथे मल्टिप्लाय करू शकते. 3 चौक 12 बरोबर? 3 4 जा 12. रूल काय आहे? खालच्या साइडला केला तर तुम्हाला वरच्या साइडला पण करावा लागेल. म्हणजे इथे काय येईल 4/3 मायनस 1/12. 4/3 मायनस 1/12 म्हणजे उत्तर काय येईल स्टुडंट? सॉरी 4/12 ओके. 4/12 मायनस 1/12 म्हणजे उत्तर किती येणार आहे? 3/12. हे किती आहे? 3 4 जा 12. 1/4 येईल इथे बरोबर का नाही? तो 1/4 काय आलं स्टुडंट? 1/4 काय आलं? P2चं एका दिवसाचं काम आलं. म्हणजे तो 1/4 हिस्सा जो आहे कामाचा, तो एका दिवसामध्ये फिनिश करतोय. एका दिवसामध्ये 1/4 हिस्सा. मग तो पूर्ण काम कधी फिनिश करेल? 4 दिवसामध्ये, 4 डेज. त्याचं एक्झॅक्टली तुम्हाला उलटं घ्यायचंय.
न्यूमरेटर्स बिकम डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर बिकम न्यूमरेटर. क्लिअर एव्हरीवन? 4 डेज मध्ये तो फिनिश करेल. ह्याच्या बाहेरचे डिफिकल्टी लेवल प्लीज बिलकुल एक्सपेक्टच नका करू एक्झाम मध्ये. समजलं आता सगळ्यांना? जयश्री तुम्हाला समजलं? ओके. हा एक क्वेश्चन थोडासा वेगळा आहे बोलेल मी, पण आपण ह्याला अंडरस्टँड करून घेऊ. ठीक आहे? समजून घेऊ. ह्याचं एखादं एक्झाम्पल देऊ शकते का मी आधी ते पाहते. म्हणजे डायरेक्ट ह्याला सॉल्व्ह पण करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पहा. आता इथे काय दिलंय? ए आणि बी जे आहे, असे 2 बेसिकली 3 व्यक्ती आहेत. ए, बी, सी. 4/1 काय असते नैना? 4/1 काय असते? 4/1 म्हणजे 4च असते. 3/1 म्हणजे 3च असतं नैना. 7/1 म्हणजे 7च असतं नैना. गॉट इट? पहा. आता इथे काय दिलं तुम्हाला 3 व्यक्ती दिलेत. ए, बी आणि सी. राइट? आता इथे पहा ए आणि बी काम फिनिश करायला लागलेत 6 दिवसामध्ये पेंटिंगचं. जेव्हा ए आणि बी एकत्र काम करायला लागलेत, ते 6 दिवसात फिनिश करतायत. बी आणि सी जेव्हा एकत्र काम करत आहेत, तेव्हा ते 10 दिवसामध्ये फिनिश करतायत. आणि तुम्हाला इथं दुसरा डेटा दिलाय, जेव्हा तिघं एकत्र काम करतील, ए प्लस बी प्लस सी, तर ते 4 दिवसामध्ये फिनिश करणार आहेत. प्रश्न विचारलाय, ए आणि सी जर एकत्र काम केले, तर ते किती दिवसात फिनिश करतील? सगळ्यांना आधी प्रश्न समजला का? सगळ्यांना आधी प्रश्न समजला का हे सांगा मला? की ए, बी एकत्र काम केले 6 दिवसात कंप्लीट करतील. बी, सी 10 दिवसात आणि तिघं एकत्र केले तर 4 दिवसात. प्रश्न विचारलाय ए आणि सी जर एकत्र काम केले तर ते किती दिवसात finish करतील? क्वेशन आता समजण्यापूर्वी क्वेशनमध्ये पुढे जाण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगा. यामध्ये प्रत्येक व्यक्ती 3 व्यक्ती आहे. प्रत्येक व्यक्ती 2-2 वेळेस काम करतोय का नाही? पहा कसं. ए जो आहे तो बी सोबत एकदा काम करतोय आणि सी सोबत एकदा काम करतोय. बी जो व्यक्ती आहे तो ए सोबत एकदा काम करतोय आणि सी सोबत एकदा काम करतोय. सगळ्यांना समजतंय? आणि सी जो आहे तो ए सोबत एकदा काम करतोय आणि बी सोबत एकदा काम करतोय. म्हणजे प्रत्येक व्यक्ती 2, 2, 2, 2 वेळेस काम करते. राइट? प्रत्येक व्यक्ती 2, 2, 2, 2 दिवस काम करते. त्याचा अर्थ आता फॉर्म्युला कसं क्रिएट करायचं? त्याचा आता फॉर्म्युला कसं क्रिएट करायचं पहा. एक तर सगळ्यात इम्पोर्टंट आपल्याला ए आणि सीचा डेटा शोधायचा आहे. आपण काय करू शकतो ए प्लस बी प्लस सी 4 दिवसामध्ये काम फिनिश करतंय. ठीक आहे? एवढं लक्षात आलं तुम्हाला? आणि प्रत्येक जण 2 वेळेस काम करतंय. सगळ्यांना हे तर समजतंय ना 2 वेळेस ते काम करतंय. प्रत्येक जण 2 वेळेस काम करतंय. यातनं जर मी बी प्लस सी आणि ए प्लस बी वजा करून टाकलं, तर मला ए प्लस सी भेटणार आहे. स्टुडंट्स मी काय केलं समजतंय तुम्हाला? आधी तर तुम्हाला हे लक्षात यावं लागेल, हे खूप इम्पोर्टंट आहे, की प्रत्येक जण 2 वेळेस काम करतंय. तर मला काय घ्यावं लागेल? 2 वेळेस ए प्लस बी प्लस सी घ्यावं लागेल. हे सगळ्यांना समजतंय का? हे सगळ्यांना समजतंय? प्लीज एकदा पिन डाउन करा. यातनं हे 2 टाईम जेव्हा मी ए-बी-सी घेते, यातनं बी प्लस सी आणि ए प्लस बी जर मी वजा करून टाकलं, मायनस करून टाकलं, मला काय भेटणार आहे? ए प्लस सीचं काम भेटणार आहे. मग फॉर्म्युला कसा क्रिएट केला मी पहा. फॉर्म्युला कसा क्रिएट केला मी पहा. फॉर्म्युला म्हणजे नसतोच हा फॉर्म्युला, कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट समजली? फॉर्म्युलाची गरज पण नाही पडत. आता कमेंटमध्ये कोणीच टाइप नका करू. आधी लक्षात घ्या. आपल्याला शोधायचंय ए प्लस सी. बरोबर? ए प्लस सीला मी कसं शोधते पहा. 2 टाईम ए प्लस बी घेते. ए प्लस बी प्लस सी घेते. का? कारण तिघं 2-2 वेळेस काम करतात म्हणून. राइट? मायनस यातनं वजा काय करते स्टुडंट? बी प्लस सी आणि बी प्लस सीचं काम आणि ए प्लस बीचं काम वजा करून टाकते. हे सगळ्यांना समजतंय? हे सगळ्यांना समजतंय काय-काय वजा करतोय आपण? हे समजलं का? या दोघांमधनं काय वजा केलं? बी प्लस सी आणि ए मायनस बी वजा केलं. हे समजलं? हे इक्वेशन कसं फॉर्म केलं सगळ्यांना समजलं? नाही समजलं तर प्लीज पुढे या. प्लीज एव्हरीवन. 30 सेकंड्सचा वेळ देते. प्लीज पुढे या आणि विचारा. एनीवन ज्यांना नाही समजलं?
ओके. पहा, मी तुम्हाला हे समजलं का आधी शुभांगी मला सांगा, की प्रत्येक व्यक्ती 2-2 वेळेस काम करते. प्रत्येक व्यक्ती 2-2 वेळेस काम करते, बरोबर? प्रत्येक व्यक्ती 2-2 वेळेस काम करते. येस ओर नो? की ए प्लस बी, ए जे आहे बी आणि सी सोबत काम करते, सी आणि ए सोबत आणि सी बी आणि ए सोबत काम करते. म्हणजे 2-2 वेळेस. मग आपल्याला लक्षात काय घ्यावं लागेल स्टुडंट, की प्रत्येक व्यक्ती जी आहे 2 वेळेस काम करतीये म्हणजे आपल्याला ए प्लस सी तर शोधायचं आहे. ए प्लस सी तर शोधायचं आहे. पण ए प्लस सी शोधण्याच्या आधी तुम्हाला हे 2 वेळेस घ्यावं लागेल ना. ही व्हॅल्यू 2 वेळेस घ्यावी लागेल का नाही? कारण प्रत्येक जण 2 वेळेस काम करतंय आणि 2 वेळेस काम करतंय म्हणून यातनं जेव्हा मी बी प्लस सी आणि ए प्लस बीला वजा करते. बी प्लस सीला आणि दुसरी व्हॅल्यू कोणती? ए प्लस बीला जेव्हा मी वजा करते, तेव्हाच मला ए प्लस सी भेटेल का नाही? आता समजलं सगळ्यांना? सगळ्यांना समजतंय? नहीं, मैं इसके बारे में बात नहीं कर रही, मैं ये चीज़ बोल रही हूँ आपको कि ग्रुप के अंदर नॉट ट्रायो का ग्रुप नहीं बोल रही हूँ मैं, मतलब पेयर में बोल रही हूँ। 2-2 बार काम कर रहे हैं ना, एक बारी बी के साथ, राइट? उतना मत डिटेल में जाओ प्लीज़। पहले ये समझ लो, पहले ये समझ लो। समझ में आया सबको? सगळ्यांना समजतंय? हां, ठीक आहे. ते तिसरी जी वेळ तुम्ही जे काउंट करते, ते तिघं एकत्र ग्रुपमध्ये काम करतात. बट ॲज अ पेअर ते 2-2 वेळेस काम करतायत ना. राइट? आता पहा मग आता काय करणार तुम्ही? आधी आपण वन डे वर्क शोधूयात. कोणाचं? ए प्लस सीचं. आपल्याकडे फॉर्म्युला तर आला. अहो सगळेजणच 3 टाईम काम करतायत. मी एकटा नाहीये प्रतिभा. सगळेजण 3 टाईम काम करतायत. त्यासाठी मी हे 3 इन्क्लूडच नाही करत. सगळेजण 3 टाईम काम करतायत. का नाही? सगळेच करतायत. पहा, ए हा बी सोबत करतोय. ओके. ए हा सी सोबत पण करतोय, जे की आपल्याला शोधायचंय आणि ए हा बी आणि सी सोबत पण करतोय. मग सगळेजणच 3 टाईम झाले ना. काय लॉजिक आहे? थोड्या या गोष्टी ज्या आहेत एकदम छोट्या-छोट्या, मायनर ठीक आहे. कोणालाही समजतात ह्या गोष्टी. तर तुम्ही थोडंसं नंतर रेकॉर्डेड सेशन्समध्ये कव्हर करून घ्या. कारण या गोष्टींसाठी मी वेळ नाही देऊ शकत. ठीक आहे. कॉन्सेप्ट बिल्ड करून घ्या प्लीज. वेळ कमी आहे. तुम्ही अशा गोष्टींमध्ये प्लीज टाईम नका वेस्ट करू. आता मी हेच बोलू शकते, बाकी काही नाही. आता पहा ए प्लस बी प्लस सी 4 दिवसामध्ये काम फिनिश करतात. म्हणजे त्यांचं एका दिवसाचं काम किती राहील 1/4 म्हणून डायरेक्ट मी 1/4 घेतला. आता आपण यामध्ये थोडेसे हुशार झालेलो आहोत. राइट? मायनस बी प्लस सी. बी प्लस सी किती दिवसात काम करतायत? 10 दिवसामध्ये. मग त्यांचं एका दिवसाचं काम किती असेल स्टुडंट? 1/10 प्लस ए प्लस बी किती दिवसात काम फिनिश करतायत? 6 दिवसात. तर इथे मी काय घेईल 1/6 त्यांचं वन डे वर्क घेईल. ह्याच्याद्वारे आपण काय करणार आहोत स्टुडंट? ए प्लस सीचं वन डे वर्क शोधणार आहोत. इथपर्यंत कोणाला काही डाउट असेल तर विचारा. हे काय येईल स्टुडंट इथे 1/2 येईल. 1/2 येईल. 1/2 मधनं आपल्याला काय वजा करायचं स्टुडंट? पहा, आता मी काय करेल हे व्हॅल्यू सरळ-सरळ सारखे करेल. सारखे करण्यासाठी मी काय करेल, इथे 10 नी मल्टिप्लाय करेल. इथे 10 नी मल्टिप्लाय करेल. इथे इथे पण वरती 10 नी करेल. ह्याचा अर्थ काय स्टुडंट खालच्या साइडला काय आलं 6 गुणिले 10 म्हणजे 60. इकडे पण 60 यायला पाहिजे म्हणून मी 6 नी मल्टिप्लाय करेल आणि इकडे पण 6 नी. अर्थात मी काय केलं डिनॉमिनेटर सारखं केलं. मग मला काय भेटेल इथे वरती पहा. इथे भेटेल 6 भागिले 60 6/60 and 10/60. 6/60 प्लस 10/60 आता आपण डायरेक्ट ॲडिशन करू शकतो का? करू शकतो का? कारण दोन्ही साइड काय सारखे आहेत. 60-60 डिनॉमिनेटर सारखे आहेत. तो वरती काय येईल? 16 येईल. सो 1/2 मायनस 16/20 सॉरी 16/60 राइट? सगळ्यांना समजलं का? 16/16 ला आपण काय लिहू शकतो? थोडं साइडला करून दाखवते. 16/60 ह्याला मी काय लिहू शकते सांगा बरं? ह्याला मी काय लिहू शकते? 4 4 जार 16 अँड 15 4 जार म्हणजे 4 ने आपण ह्याला भागू शकतो. मग मी 16/60 च्या ऐवजी मी काय लिहू शकते स्टुडंट? 1/2 ला ॲज इट इज असू द्या. 16/60 च्या ऐवजी मी 4/15 पण लिहू शकते. सगळ्यांना समजतंय का कॅल्क्युलेशन? कॅल्क्युलेशन सगळ्यांना समजतंय? समजत नसेल तर विचारा, ठीक आहे. आता पहा परत मला डिनॉमिनेटर सारखे करावे लागतील का? कारण इथे 2 आहे, इथे 15 आहे. करण्यासाठी मी काय करेल? 15 चा पाढा वाचा सिंपल. 15 दुनी 30 राइट?
2च्या पाड्यामध्ये 30 येतं का? हो. कसं? 15 जर 15 2 जर 30. म्हणजे इथे 15 नी मल्टिप्लाय केलं, वरच्या साइडनी पण 15 नी करावं लागेल. इथे 2 नी केलं, वरच्या साइडला पण 2 नी करावं लागेल. फायनल उत्तर काय येणार आहे स्टुडंट इथे तुमचं? इथे वरती 15/30 मायनस इथे किती आहे? 4 दुनी 8 आणि 30. सो आता 30-30 दोन्ही साइडला डिनॉमिनेटर सारखे झाले. आता मी करू शकते डायरेक्ट सबट्रॅक्शन. 15 - 8 किती झाले? 7/30 बरोबर? सो 7/30 तुमचं काय येणार आहे? 7/30 काय येणार आहे स्टुडंट? सांगा. उत्तर कशाचं येणार आहे हे? 1 डे वर्क येणार आहे. सगळ्यांना समजतंय? जागा थोडी कमी आहे. जागा थोडी कमी आहे. पण सगळ्यांना समजतंय? बट हे 1 डे वर्क आहे स्टुडंट. आपल्याला काय पाहिजे? काम किती दिवसात फिनिश करतील? तर 30/7 तुमचं इथे उत्तर येणार आहे. 30/7 ला आपण कसं लिहू शकतो? 4/2/7 पण लिहू शकतो. हे जर माहिती नसेल, तर मला ते पण सांगा. ते एक्सप्लेन करेन. बट हे कन्सेप्ट पूर्ण समजली का? स्टुडंट्स थोडंसं एनर्जीने रिप्लाय करा. ठीक आहे? जेव्हा मी तुमचा क्लास घेते ना, मला पंखा लावायला पण नाही जमत. बिकॉज आवाज येतो तुम्हाला. मी कंप्लीटली रूम बंद करून बसते. ठीक आहे. आणि अशा वातावरणात असं बसणं इज व्हेरी डिफिकल्ट आणि त्यात मी तुम्हाला 4-4 वेळेस विचारते, तर तुम्ही प्लीज थोडंसं रिलॅक्स होऊन जे आहे प्रत्येक गोष्ट समजून घ्या आणि विचारत जा, की मॅम हे नाही समजलं. ठीक आहे. क्लिअर एव्हरीवन? आन्सरचं सांगा. ठीक आहे. 30/7 तर उत्तर आलं. इथेपर्यंत तर कोणाला डाउट नसेल, राइट? 30/7 तर उत्तर आलं. आता ह्याला 4/2/7 कसं लिहिलं जातं पहा. स्टुडंट पहिली महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक लक्षात यायला पाहिजे 4/2/7 ला स्प्लिट कसं करतात. ठीक आहे? पहा, काय करायचं असते 7 4 जार इथे मल्टिप्लाय करायचं असतं. हा जो आकडा आहे तुमचा 7 त्याला 4 सोबत मल्टिप्लाय करायचं असतं आणि हा जो वरचा आकडा असतो त्याला ॲड करायचं असतं. बेरीज घ्यायची असते. मला सांगा 4 7 जार किती येते? 28 28 प्लस वरचे 2 किती येणार आहेत? 30 30 आणि बाय 7 ला बाय 7 ॲज इट इज. आता समजलं का? ह्याचा अर्थ काय होतो स्टुडंट पहा. दुसरा एक इथे एक्झाम्पल घेते. 2 2/5 चा अर्थ काय असतो? 2 गुणिले 5 प्लस 2. 2 गुणिले 5 म्हणजे किती? 10. 10 आणि वरचे 2 म्हणजे 12. 12/5 राइट? 6 3/8 चा अर्थ काय असतो स्टुडंट? 6 गुणिले 8 प्लस 3. 6 गुणिले 8 प्लस 3. ओके. याचा अर्थ काय होतो स्टुडंट समजतंय तुम्हाला? आपण सिंपल ए, बी बाय सी जेव्हा आपल्याला मिक्स्ड फ्रॅक्शन दिसतं, तर ए गुणिले सी करायचं असतं प्लस बी करायचं. सगळ्यांना समजतंय? सगळ्यांना समजतंय? थँक यू कीर्ती. येस. आपका अगर डाउट क्लिअर हो रहा हो तो आय एम हॅपी फॉर इट. सगळ्यांना समजलंय कशा पद्धतीने आपण स्प्लिट केलं 30/7? सिंपल आहे बघा. कधी-कधी काय होतं आता बेसिक गोष्ट आहे, की मॅम आता आन्सर तर 30/7 आलं. मला तर कन्व्हर्ट करता येत नाही. ठीक आहे. एक सिंपल लॉजिक लावा. डिनॉमिनेटरमध्ये तर 7 यायलंय सगळ्यांना समजतं. डिनॉमिनेटरमध्ये 7 कुठे दिसतंय? ऑप्शन बी मध्ये 8 आहे. इथे 5 आहे, इथे 8 आहे. कोणतंच नाही येणार. सरळ-सरळ ऑप्शन नंबर ए येणार. तरी पण ह्या गोष्टी शिका. हे इम्पोर्टंट आहे. क्लिअर सगळ्यांना? ओके. हा एक क्वेश्चन आहे. ओके. एफिशियन्सीवरचा प्रश्न आहे. प्रयत्न करा. जर नाही समजला तर नो प्रॉब्लेम. हे त्याच्यासाठी एक फॉर्म्युला पण आहे ते मी घेईन. ठीक आहे. हे मी इम्पोर्टंट क्वेशन्समध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करून घेईन. ठीक आहे. हा वाला क्वेशन ट्राय करू शकता. थोडासा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे, बट करू शकता. ठीक आहे. सो स्टुडंट्स आता यानंतर मी तुम्हाला पाइप्स एंड सिस्टम्स उद्यापासून स्टार्ट करणार आहे. तुमची जे टाकी आणि पाईप असतात ते वाले क्वेशन्स. ठीक आहे. कोणाचा डाउट आहे? मॅम या क्वेशनची लेव्हल हीच राहणार का? पहा वर्क टाईम एंड वर्कची क्वेशन्सची लेव्हल हीच राहील. यामध्ये फक्त तुम्हाला ट्विस्ट टर्न करून काही कुठली कॉन्सेप्ट दुसऱ्या चॅप्टरची मिक्स करू नये. ठीक आहे. जसं की मला एका स्टुडंटनी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलाय. त्यामध्ये वेन डायग्राम आणि पर्सेंटेजचा प्रश्न आहे. आय थिंक ते असतील इथे मला नाही माहिती. ठीक आहे. तर ते कधी समजेल तुम्हाला जेव्हा तुमचा पर्सेंटेज टॉपिक क्लिअर असेल. ओके. थोड्याशा गोष्टी बट एवढी डिफिकल्टी लेव्हल महाराष्ट्र सेटकडून नका एक्स्पेक्ट करू आणि जास्त नका विचार करू, की असं होईल का, तसं होईल का. तुम्ही फक्त काय करा, तुम्ही आता मेहनत घ्या. राहिलेले जे काही दिवस आहेत तुमच्याकडे तुम्ही तेवढंच करू शकता, राइट? तुम्ही जास्त विचार करायला लागला तर तुम्ही टेन्स्ड राहाल.
बाकीच्या पण युनिट्सवर याचा इफेक्ट होऊ शकतो. तुमच्या प्रिपरेशनवर पण याचा इफेक्ट होऊ शकतो. इट्स बेटर की जेवढं आपण आता इम्पोर्टंट सेशन्स किंवा तुमचे पी-पी-टीज पण मस्त प्रकारे मी प्रिपेअर करत आहे. तुम्हाला लवकरात लवकर मी प्रोव्हाईड करेन. उद्या 2 देईल, परवा 2 देईल अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि आपण आता कॉन्स्टंट ह्याला कंटिन्यू करूयात इम्पोर्टंट क्वेशनच्या सीरीजला. कोणीही बघायला नका विसरू एवढं मात्र करा. ठीक आहे. दॅट इज एक्स्ट्रा मेहनत फ्रॉम माय साइड. सो नक्की त्याला मी त्याचा फायदा घ्या. ठीक आहे. सो दिस वॉज एंड ऑफ द सेशन स्टुडंट. सेकंड सेशन रेकॉर्डेड भेटून जाईल. ओके? लाईव्ह नसणार. ओके? थँक यू फॉर जॉइनिंग एव्हरीवन. ओके, बाय.